नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने ठरवलेलं असतं की जरी इथे प्रियाला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे, पण मी तिची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे। मी लग्न करणार आणि माझ्याच नवऱ्याबरोबर मी परत लग्न करणार, असं सायलीने ठरवलेलं असतं। पण इथे आता सायलीने प्रियाचा काटा काढायचं ठरवलेलंच असतं, पण त्याचबरोबर इथे नकळतपणे आता सायलीची मदत केलेली असते। ती म्हणजे इथे प्रियाला ज्यांनी सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरापर्यंत आणून पोचवलं, ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून ते आहेत नागराज काका। तर इकडे नागराजने प्रियाला तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरामध्ये एंट्री दिलेली असते स्वतःच्या फायद्यासाठी। पण इथे आता प्रिया दुसरं कुणाकडेही लक्ष देत नाही, ती फक्त स्वतःचा विचार करते। ना तिला नागराजशी घेणं देणं आहे, नाही तिला महिपत आणि साक्षी या दोघांबरोबर घेणं देणं आहे। तुम्हाला हवं ते करा। तिला आता किल्लेदारांची सुद्धा प्रॉपर्टी तन्वी म्हणून मिळणार आहे आणि त्याचबरोबर सुभेदार जे एवढे श्रीमंत आहेत, अर्जुन सुभेदारसारखा एवढा मोठा नावाजलेला वकील नवरा म्हणून तिला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर घरातले सर्व लोक तन्वीवरती इतकी माया करतात, इतका जीव टाकतात आणि त्याचबरोबर सुभेदारांची इतकी प्रॉपर्टी, अर्जुन लाडका असल्यामुळे त्याच्या नावावरती जास्तीत जास्त प्रॉपर्टी आहे प्रियाला बरोबर माहिती असतं। आणि त्याचमुळे इथे प्रियाला आता त्यांचाही पैसा लुबाडायचा आहे, त्यांची संपत्ती लुबाडायची असते आणि म्हणूनच तिला सुभेदारांची सून व्हायचं आहे, कारण ती श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे भरपूर पैसा अडका आहे। आणि इथे प्रियाला बरोबर माहिती आहे आता महिपत आणि साक्षी यांच्याकडून आपल्याला काही फायदा मिळणार नाही आहे आणि म्हणूनच तिने आपली स्ट्रॅटेजी बदललेली असते। त्यांच्याकडे आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा, टेन्शनमध्ये आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा तिने आता सुभेदारांचा मार्ग निवडलेला असतो, कारण तिला सुद्धा एका श्रीमंत गडगंज घरामध्ये सून म्हणून जायचं असतं आणि तिथे ऐशो आरामामध्ये आपलं आयुष्य काढायचं असतं। मग नंतरला जरी कळलं की ती खरी तन्वी नाही आहे, तरी तिला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे, असा प्रियाने जो काही प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन आता नागराजने पूर्णपणे फ्लॉप केलेला असतो। तर इथे नागराज प्रियाला तिच्या प्लॅनमध्ये अजिबात सक्सेसफुल होऊ देत नाही। तो आता इथे प्रियाचा प्लॅन, प्रियाची स्ट्रॅटेजी बरोबर ओळखतो आणि तो तरीसुद्धा प्रियाला संधी देतो की काहीतरी प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर। पण इथे प्रिया त्याच्याकडे खूपच जास्त दुर्लक्ष करते आणि तेव्हाच इथे नागराजने आता न केलेलं काम केलेलं असतं आणि ते म्हणजे त्याने स्वतःहून जिला तन्वी म्हणून किल्लेदारांच्या घरी आणलेलं असतं, त्याच नागराजने आता सगळ्यांच्या समोर ऐन लग्नाच्या दिवशी एक खूप मोठा सत्याचा उलगडा केलेला असतो आणि ते म्हणजे ही प्रिया खरी तन्वी नाही आहे, तर खरी तन्वी ही दुसरीच कुणीतरी आहे, असं आता नागराज सुभेदार, किल्लेदार आणि आलेल्या पाहुण्यांच्या समोर, सगळ्यांच्या समोर सत्याचा उलगडा करतो। सगळं सत्य इथे सगळ्यांच्या समोर आणतो, ते सुद्धा पुरावे सादर करत। तेव्हा इकडे आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि इथे नागराजने प्रियाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करत तिला तोंडावरती पाडलेली असते आणि पुन्हा तिची लायकी तिला दाखवून दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, नकळतपणे का होईना, पण सायली जे म्हणालेली असते की माझ्या नवऱ्याबरोबर माझंच लग्न होणार आणि त्याच्यामध्ये नकळतपणे का होईना पण नागराजने सुद्धा तिची मदत ही केलेली असते, कारण नागराजला आता प्रियाकडून बदला घ्यायचा असतो। तर इथे प्रेक्षकांनो, आता आपण बघूया सविस्तरपणे की नागराज कशा पद्धतीने प्रियाचा काटा काढतो आणि का त्याला आता सगळ्यांच्या समोर हे सांगावं लागतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। प्रेक्षकांनो, प्रियाच्या पापाचा घाडा हा खूपच जास्त वाढत चाललेला असतो। म्हणजे सायली ही ना कुणाशी देणं घेणं ठेवणारी मुलगी, सगळ्यांना फक्त ती आनंद, प्रेम आणि जिव्हाळा देण्याचं काम करते। तिने कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे, ना कधी कुणाचं वाईट चिंतलेलं आहे। तरीसुद्धा प्रिया नावाची जी ही मुलगी आहे, ती तिच्या या हसत्या खेळत्या आयुष्यामध्ये आता मिठाचा खडा टाकण्याचं काम करते। इथे आता खूपच जास्त कठीण प्रसंगातून सायलीच्या वाट्याला अर्जुनमुळे आनंद आलेला असतो। तर इकडे सुभेदार कुटुंबामुळे तिला एक छान कुटुंब मिळालेलं असतं आणि तिचं आयुष्य हे अर्जुनबरोबर खूपच जास्त सुरळीतपणे चालू असतं। ती अर्जुनबरोबर
खूपच जास्त आनंदामध्ये असते आणि तिचा हाच आनंद प्रियाला अजिबात बघवत नसतो. तिला असं वाटत असतं की मी किल्लेदारांची मुलगी म्हणून त्यांच्या घरी आले, पण तन्वी म्हणून मला आता अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे आणि पुन्हा एकदा सुभेदारांची ही प्रॉपर्टी मला माझ्या नावावरती करून ठेवायची आहे. म्हणजे माझं येणारं आयुष्य हे खूपच जास्त सुखात समाधानामध्ये निघून जाईल. म्हणजे मला कामधंदा काही करायला नको आणि महिपत साक्षीसारख्या माणसांपासून मला दूर राहता येईल. थोड्याशा पैशांसाठी जीवघेणी कामं मला करायला नको, असं प्रिया म्हणते. आणि प्रियाला आता एकदम सेफ मार्ग निवडायचा आहे. तिला महिपत आणि साक्षी यांच्यापासून दूर राहायचं आहे. कारण तिला बरोबर माहिती आहे अर्जुन आता काही करेल, पण साक्षी ही खरी गुन्हेगार आहे हे लवकरच शोधून काढेल. कारण अर्जुनने एवढी क्रिटिकल केस, जो पनवेलमधला एकही वकील घ्यायला तयार नव्हता, पण अर्जुनने ती केस घेतलेली असते. आता त्याच्यामध्ये त्याचाही थोडाफार स्वार्थ असतो आणि तो स्वार्थ म्हणजे दुसऱ्याला नुकसान पोहोचवणारा तर अजिबातच नसतो. फक्त त्याला प्रियाबरोबर ठरलेलं लग्न हे त्याला मोडायचं असतं. त्याला काही करून प्रियाबरोबर लग्न करायचंच नसतं अगदी स्टार्टिंगपासून. आणि तेव्हा त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मार्ग निवडलेला असतो. पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये एक अशी सुंदर, सालस आणि मनमिळावू मुलगी आलेली असते, जे अर्जुनला खूप जीव लावते, त्याच्यावरती खूप प्रेम करते आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा तिने आपलेसं करून ठेवलेलं आहे. आणि अशी मुलगी त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे अर्जुनच्या आयुष्यामध्ये येते. आणि आता त्या दोघांचे एकमेकांवरती इतकं जीवापाड प्रेम आहे की त्या दोघांना लाईफ टाईम एकमेकांबरोबरच राहायचं आहे. फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं त्यांचं नातं आता मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर त्याच्या खूप आणि खूपच पलीकडे त्यांचं नातं निघून गेलं आहे. आणि त्यामुळे इथे प्रिया आता खूपच जास्त इन्सिक्युअर झाले, जेलेस झाले. तिला असं वाटतं आहे की ही जर सायली आमच्यामध्ये आली नसती तर कदाचित अर्जुनची बायको मी असते. म्हणजे मला एवढं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करावंच लागलं नसतं. एकदा का माझं लग्न झालं असतं तर सुभेदारांच्या घरामध्ये मी पूर्णपणे सेटल झाले असते. या सगळ्यांना मी माझ्या तालावरती नाचवलं असतं, असं प्रियाला वाटत होतं. पण इथे आता प्रियाचं ते स्वप्न सायलीमुळे अर्धवट राहिलेलं असतं. कारण आता प्रियाला माहिती आहे की अर्जुन काही करेल, पण साक्षीच्या विरोधामध्ये असे पुरावे गोळा करेल की त्याच्यावरून हे सिद्ध होईल की विलासचा खून साक्षीनेच केलेला आहे आणि इथे मधुभाऊ इनोसंट आहेत. मग जर विलासचा खून साक्षीने केला आहे, मग जी प्रिया मधुकर जी आय विटनेस म्हणून तिने पहिली साक्ष दिली की नाही, विलासचा खून हा मधुभाऊंनी केला आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे, मी आय विटनेस आहे, मग तिने हे साक्ष खोटी दिली होती. आणि तिच्या खोट्या साक्षीमुळे एका निरपराधी माणसाला, जो गुन्हेगारच नाही आहे, म्हणजे ज्याने गुन्हा केलेलाच नाही आहे, अशा माणसाने विनाकारण इथे जेलची शिक्षा भोगलेली आहे. आणि जिने खून केलेला आहे ती साक्षी शिकरे इथे वरमानेने सगळीकडे फिरते. प्रियाच्या एका खोट्या साक्षीमुळे मधुभाऊंचं आयुष्य बदलून जातं, आश्रमातल्या मुलांचं आयुष्य बदलून जातं, पूर्ण त्यांची वाटच लागते. का तर प्रियाने फक्त कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून. आणि तेव्हा प्रियाला बरोबर माहिती असतं जर अर्जुनने मधुभाऊंना इथे निर्दोष सिद्ध केलं आणि त्याने जर सिद्ध केलं की विलासचा खून साक्षी शिखरेनेच केलेला आहे, तर सगळं माझ्यावरती उतरायला येईल की तू कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस म्हणून मधुभाऊंना विनाकारण ही शिक्षा भोगावी लागली. आणि एका गुन्हेगार मुलीला इथे बाहेर समाजामध्ये फिरायला सुद्धा नको, ती मुलगी सगळीकडे फिरत होती. तर इकडे आता प्रियाला याची भरपाई करावी लागेल, प्रियाला शिक्षा भोगावी लागेल. कारण तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, एका निरपराधी माणसांना शिक्षा भोगायला लागली आणि त्याचबरोबर कोर्टाचा इतका वेळसुद्धा वाया गेला फक्त ह्या प्रियामुळे. तिने जर आधीच खरं सांगितलं असतं तर कदाचित मधुभाऊ हे सुटले असते. तर आता प्रियाला माहिती असतं की जर अर्जुनने मधुभाऊंना सोडवलं तर मलासुद्धा जेलमध्ये जावं लागेल आणि माझा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येईल. मग रविराज किल्लेदार माझ्यावरती एवढे रागवतील की माझ्या नावावरती थोडीसुद्धा प्रॉपर्टी करणार नाही. आणि त्याचबरोबर अर्जुन माझ्याशी लग्न तर मुळीच करणार नाही. त्यामुळे आता तिला अर्जुन आणि सायली यांना वेगळं करून अर्जुनबरोबर लग्न करून तिला आता त्याची बायको व्हायचं असतं. कारण तिला सेफ राहायचं आहे म्हणून. एकदा का अर्जुनची बायको झाली की अर्जुन मला तर जेलमध्ये टाकणार नाही असं तिला वाटत असतं आणि माझा आणि या केसचा काही संबंधसुद्धा येणार नाही. पण इथे मात्र नियतीच्या मनामध्ये आता वेगळाच खेळ असतो. प्रियाच्या पापाचा घाडा आता भरत चाललेला असतो आणि तो फोडायची वेळ आलेली असते. सायलीने कुसुमताईला ठामपणे सांगितलेलं असतं
काहीही झालं तरीसुद्धा प्रियासारखी कट कारस्थानी मुलगी मी अर्जुन सरांची बायको सुभेदारांची सून अजिबात होऊ देणार नाही, कारण ती त्या लायकीची नाही आहे. तर इकडे आता नागराजला जेव्हा कळतं की प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न फिक्स झालेलं आहे, तेव्हा नागराज तिला म्हणतो की हे बघ तन्वी, आता तुझं लग्न ठरलं आहे अर्जुनबरोबर. तुला जे हवं आहे ते तुला आता मिळाले. गेली 1.5-2 वर्ष आपण याच गोष्टीमध्ये खूपच जास्त विचार केला की तुझं आणि अर्जुनचं लग्न कसं होईल, म्हणजे आपल्याला सुभेदारांची सुद्धा प्रॉपर्टी लुबाडायला मिळेल. आणि आता फायनली तो दिवस आला आहे. मग आता तू एक काम करायचं, तुझं अर्जुनबरोबर लग्न ठरलं आहे, मग त्याआधी किल्लेदारांची जी काही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे ती माझ्या नावावरती करून टाक, असं नागराज प्रियाला म्हणतो. पण प्रिया म्हणते की हे सगळं मी माझ्या हिमतीवरती मिळवलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही वाटा वगैरे मिळणार नाही आहे आणि हे सगळं माझं आहे. मी एवढी मोठी रिस्क घेऊन त्यांच्या घरामध्ये राहते आणि त्यांचं सगळं ऐकते, सगळं करते, म्हणून ही प्रॉपर्टी मला मिळाली. ती मी तुम्हाला का देऊ? तुम्ही आयत्यावरती असा कोयता मारू शकत नाही. मी तुम्हाला ती प्रॉपर्टी देणार नाही. तेव्हा नागराजला आता वाटतं की प्रिया आता खोटं बोलते. तेव्हा ती आता बोलेल पण ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करेल. साखरपुड्यापर्यंतचा वेळ नागराजने प्रियाला दिलेला असतो. साखरपुडासुद्धा होतो. प्रियाला खूप जास्त आनंद होतो, तर सायलीला फारच जास्त वाईट वाटतं. पण लग्न मात्र सायलीच करणार असते. त्यानंतर इथे नागराज म्हणतो की प्रिया, मी तुला सांगितलं होतं ना की प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर घे आणि माझ्या नावावरती कर म्हणून. मग तू किल्लेदारांची प्रॉपर्टी तुझ्याच नावावरती का ठेवली आहेस? आता सुभेदारांच्या घरची सून होतीयस ना, मग तिथली प्रॉपर्टी तुला मिळेलच की. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा, सगळं माझं आहे. मी तुम्हाला आयतं काही देणार नाही आहे. तुमचा आणि माझा काही संबंधच नाही आहे, कळलं ना? लग्नाला यायचं असेल तर या, नाही आलात तरी काही फरक पडत नाही आहे मला. तुम्ही लोकांनी खूप त्रास दिला आहे, मला खूप जास्त मनस्ताप झाला आहे. आता मला लग्न करून सेटल व्हायचं आहे अर्जुनबरोबर. तेव्हा नागराज म्हणतो, हो का, मग प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर. प्रिया म्हणते, मुळीच नाही, ती माझ्या वडिलांनी माझ्या नावावर केली आहे ना काका, ती मी तुमच्या नावावरती कशी करू? तेव्हा इकडे नागराज म्हणतो, तू काही त्याची खरी मुलगी नाही आहेस, कळलं ना? तू काय आमची खरी तन्वी पण नाही आहेस. ती बिचारी सायली आमची खरी तन्वी आहे आणि ती त्या आश्रमामध्ये राहिली आहे आणि तू इथे माझ्यामुळे ऐशो आरामामध्ये राहतेस हे विसरू नकोस. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, त्याचा आणि माझा आता काही संबंध नाही आहे, तुम्हाला त्यातलं काहीसुद्धा मिळणार नाही. तेव्हा नागराज आता महिपतकडे जातो. महिपत आणि साक्षीला सांगतो की पाणी डोक्यावरून चाललं आहे. प्रिया आता अर्जुनबरोबर लग्न करून त्याच्या इथे सेटल होणार आहे त्याच्याबरोबर. आणि जर वेळ आली ना तर तो अर्जुन, त्याला आता मधुभाऊंची केस सोडायची आहे. त्याला कसं बसं आता त्याला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्याला ही केस कायमची क्लोज करायची आहे. साक्षीच्या विरोधामध्ये प्रिया इथे आता साक्ष द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही की विलासचा खून साक्षीनेच केला आहे. अर्जुनबरोबर लग्न झाल्यानंतर तिलासुद्धा आता अर्जुनला सपोर्ट करावाच लागेल ना, आणि एकदा का लग्न झालं की ती सुभेदारांची सून होईल. तेव्हा महिपत म्हणतो, मग काय करायचं? तेव्हा नागराज म्हणतो, आता वेळ आली आहे प्रियाला उचलून बाजूला फेकायची. तिला आपणच इथे घेऊन आलो, आपणच तिला पैसा अडका दिला, पण तिने काय केलं? तिने आपल्याला फसवलं. त्याच्यामुळे आता प्रियाचा काटा काढायची वेळ आलेली आहे. जे काही सत्य आहे ते आता लग्नाच्या वेळी, ऐन लग्नाच्या वेळी मंडपामध्ये सगळ्यांसमोर सांगतो. आणि प्रियाचं जे आपण बोलणं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे ना अर्जुनच्या, त्याचबरोबर किल्लेदाराच्या विरोधातलं सगळं बोलणं आपण आता त्या सुभेदार किल्लेदाराने आलेल्या सगळ्या लोकांना दाखवायचं. प्रेक्षकांनो, नागराजने आता भलताच प्लॅन केलेला असतो. त्या प्लॅनमध्ये तो स्वतः पण फसत नाही आणि महिपत साक्षीसुद्धा फसत नाही. तर ते कसं काय? तर इथे नागराजने बरोबर प्रियाच्या क्लिप्स असतात ते आता त्याने काढून ठेवलेले असतात, ज्याच्यामध्ये प्रिया म्हणत असते की त्या किल्लेदारांना, सुभेदारांना मी बर्बाद करून टाकेन. मी त्या किल्लेदाराची खरी मुलगी नाही आहे. त्याच्या मुलीचं नाटक करता करता आणि त्याच्याबरोबर गोड बोलून बोलून मला कंटाळा आला आहे. मी खरंच सांगते, मला त्याच्या मुलीचं नाटक करून कंटाळा आला आहे. किती बोरिंग माणूस आहे तो. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, सतत मला बोलत असतो, टोकत असतो. आणि ती पूर्णाजी म्हातारी, तिच्यासमोर तर मला नाटक करून करून आता खूप कंटाळा आला आहे. असं वाटते म्हातारी गचकली लवकर तर बरं होईल. तर इकडे आता प्रियाचं जे असं बोलणं असतं ते आता नागराजने पूर्णपणे रेकॉर्ड केलेलं असतं. आणि मग जेव्हा ऐन लग्नाच्या वेळी प्रिया आणि अर्जुन दोघेजण मंडपात असतात तेव्हा नागराज स्क्रीनवरती आता हे सगळे रेकॉर्डिंग चालू करतो. त्याच्यामध्ये प्रिया रविराज किल्लेदार यांच्या समोरच म्हणालेली असते की मी तुमची मुलगी नाही आहे, तर तुमची मुलगी ही सायली आहे. या सत्याचा उलगडा आता मंडपामध्ये झालेला असतो. आणि इथे प्रिया जे काही आता रविराज किल्लेदार आणि सुभेदारांना वाईट साईड बोललेली असते, ती म्हणालेली असते की मी फक्त पैशांसाठी आली आहे. एकदा का हा पैसा मला मिळाला की या सगळ्यांना रस्त्यावरती आणते की नाही बघाच तुम्ही.
आणि त्याच्यात प्रिया म्हणालेली असते की बघा आता साक्षी आणि महिपतला जेव्हा भेटायला जात असते तेव्हा ती सातत्याने म्हणत असते की मी त्या किल्लेदाराची खरी मुलगी नाही आहे, तरीसुद्धा सगळी प्रॉपर्टी माझ्या खिशातच येणार आहे. मी त्याला कधीच नाही सांगणार की मी त्याची खरी मुलगी नाही आहे आणि ती सायली त्याची खरी मुलगी आहे. तर इकडे प्रेक्षकांनो नकळतपणे का होईना पण नागराजमुळे आता सत्याचा उलगडा झालेला असतो. इथे सर्व लोकांना कळलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि त्याच्यामुळे इथे पूर्णाजीने स्वतःहून जे लग्न ठरवलेलं असतं अर्जुन आणि प्रियाचं ते मोडलेलं असतं आणि इथे सायलीला आता मिठी मारून सगळेजण रडत असतात कारण ती त्यांची खरी तन्वी असते हे सत्य समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे इथे सुनेचा मान हा सायलीलाच देण्यात येतो आणि प्रियाची हकलपट्टी करण्यात येते. प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे, ती सगळ्यांना फसवण्यासाठी ती घरामध्ये आली होती हे सत्याचा उलगडा आता झालेला असतो. ती सगळ्यांना सांगत असते हे सगळं खोटं आहे पण पुरावे निश्चित सगळं सिद्ध झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये नागराजचं नावसुद्धा आलेलं नसतं. त्यामुळे इथे प्रिया पूर्णपणे एक्सपोज झालेली असते आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यात येते, तिला अरेस्ट करण्यात येते, तिला जेलमध्ये टाकलं जातं. आणि इथे आनंदाने अर्जुन आणि सायली यांचा पुन्हा एकदा विवाह सोहळा सगळ्यांच्या आशीर्वादाने पार पडतो.